नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या देशामध्ये रूल ऑफ लॉ पाहतो. एका देशात एक कायदा पाहतो. पण एका देशात एक कायदा असताना काही भागामध्ये मात्र विशेष कायदा आहे. तो कायदा वेगळा काय आहे? अशा कायद्याअंतर्गत दोन गोष्टी महत्त्वाच्या जाणून घ्यायच्या. दोन महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत? तर एक आय-एल-पी आहे आणि एक पी-ए-पी आहे. हे आय-एल-पी आणि पी-ए-पी काय आहे? जे विशेष महत्त्वाचं आहे आपल्या देशातील विशेष भागासाठी. आय-एल-पी आहे इनर लाईन परमिट आणि पी-ए-पी आहे प्रोटेक्टर एरिया परमिट. ह्या दोन गोष्टी खूप जास्त चर्चेत आहेत सध्या पूर्वोत्तर भारतामध्ये आणि उत्तरेकडल्या भागामध्ये. याचा नेमका अर्थ काय, त्याचं महत्व काय आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून या राज्यामध्ये त्याचा अर्थ काय असतो तेही आपण जाणून घेऊ. प्रथम जाणून घेऊ आय-एल-पी काय असतो. इनर लाईन परमिट आहे. इनर लाईन परमिट हे ब्रिटिश काळापासूनच सुरुवात झालेली आहे. ते म्हणजे प्रतिबंधित क्षेत्र याबद्दलचं विशेष उल्लेख करते. म्हणजे काय आहे तर तत्कालीन ब्रिटिश सरकार 1873 मध्ये बंगाल ईस्टर्न एरियामध्ये तिथल्या भागाच्या त्या राज्याच्या भागाच्या संरक्षणासाठी परदेशी कोणी किंवा देशातले कोणी तिथे जाऊन राहत असेल, प्रवास करत असेल, तर त्यांना ते बॅन करण्याच्या उद्देशानं तत्कालीन ब्रिटिश सरकारने हा कायदा सुरू केला होता. जो 1873 पासून चालू होता तो आजपर्यंत चालू आहे. यामध्ये सुधारित व्यवस्था आपण 1958 मध्ये केलेली आहे. 1958 मध्येही याबद्दलचा कायदा केला आणि आजही पूर्वोत्तर भारतामधल्या काही राज्यामध्ये आपल्याला आय-एल-पी लागू असलेला पाहायला मिळतो. जे इनर लाईन परमिट याप्रमाणे जर तुम्ही काही परदेशातून किंवा देशांतर्गतही कोणी जर तिथे जात असेल तर त्या राज्यात जाण्यासाठी आपल्याला परवानगी घ्यावी लागते. इनर लाईन त्या राज्याच्या आत जाण्यासाठी परवानगी लागते. हे परवानगी कुणाला मिळत नाही. असे 3 लोक आहेत. एक एन-आर-आय, दुसरा पी-आय-ओ आणि तिसरा ओ-सी-आय. हे जे कार्ड धारक आहेत या तिघांनाही तिथं कधीच परवानगी नसते. एन-आर-आय जो 6 महिन्यापेक्षा अधिक कालावधी परदेशात राहतो तो एन-आर-आय आणि पी-आय-ओ आणि ओ-सी-आय हे 3 कार्ड ज्यांच्याकडे आहेत त्यांना या राज्यामध्ये प्रवास करण्याचा, निवास करण्याचा कोणताही अधिकार नाही. हे विशेष आत्ताही लागू आहे. तर फॉरेनर्स कुणी आले असतील तर त्यांना आय-एल-पी परवानगी घ्यावी लागते आणि भारतीय सुद्धा जर तिथं या आय-एल-पी अंतर्गत असलेल्या राज्यामध्ये जायचं झालं तर आपल्याला परवानगी घेऊनच जावं लागेल. हे पूर्वोत्तर भारतातल्या राज्याच्या संरक्षणासाठी लागू आहे आणि आय-एल-पी स्पेशली त्यांच्या ज्या आंतरराष्ट्रीय सीमा आहेत त्याच्यापासून ते संरक्षण करणे या उद्देशानं आय-एल-पी लागतो. म्हणजे आय-एल-पीचं मूळ उद्देश त्या राज्याचं जे काही आंतरराष्ट्रीय सीमा क्षेत्र आहे किंवा बाहेरील देशातून जे कोणी हस्तक्षेप करतायत, त्या राज्याला धक्का देण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना संरक्षित करणे हा उद्देश आहे. म्हणून या घटकाचा उद्देश तुम्हाला प्रतिबंधित करणे आहे जे फॉरेनर्स पासून आहेत. तर दुसऱ्या बाजूला जे पी-ए-पी आहे ते पी-ए-पी अंतर्गत मात्र आपल्याला खास उल्लेख करावा लागतो. ते म्हणजे त्या भागात असलेल्या अनुसूचित क्षेत्र, जनजाती याबद्दल. म्हणजे जे ट्रायबल एरिया आहे त्यांना संरक्षित करण्याच्या उद्देशानं हा पी-ए-पी आहे. म्हणजेच प्रोहिबिटेड एरिया परमिट आहे. म्हणजे ते प्रोहिबिटेड परमिट जो लागतो तो त्या ठिकाणी प्रतिबंधित केलेला आहे त्यांच्यासाठी लागतो. म्हणजेच दोन्हीमधला मुख्य फरक काय समजतो? आय-एल-पी मध्ये आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप आणि सीमारेषेचे संरक्षण या माध्यमातून आहे. तर पी-ए-पीच्या अंतर्गत मात्र त्या राज्यात असलेल्या ट्रायबल एरियाचं संरक्षण करणे हा पी-ए-पीचा उद्देश आहे. ह्या दोन्हीतला हा मुख्य फरक आहे आणि ह्यामध्ये येतात कोणते राज्य ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर महत्वाचं लक्षात ठेवा, यामध्ये पूर्वोत्तर भारतातले पहिला येतो पूर्ण अरुणाचल, दुसरा येतो पूर्ण सिक्कीम, त्याच्यानंतर मिझोराम येईल, मणिपूर येईल, नागालँड येईल आणि उत्तरेकडे बघितलं तर हिमाचल येईल काही भाग, उत्तराखंड येईल काही भाग, अगदी राजस्थानचा सुद्धा काही भाग, अंदमानचा सुद्धा घटक काही भाग हे या पी-ए-पी आणि आय-एल-पी अंतर्गत काही प्रोहिबिटेड असं म्हणलं जाईल, तर काही जे इनर लाईन परमिट अंतर्गत येणारा घटक आहे असं मानलं जाईल. जसं की राजस्थानमध्ये किंवा उत्तराखंडमध्ये किंवा अंदमानमध्ये इथे इम्पॉर्टंट आहे पी-ए-पीचं. कारण तिथं ट्रायबल एरिया या माध्यमातूनचं विशेष संरक्षण आहे. तर पूर्वोत्तर भारतामध्ये आय-एल-पी पण लागू होतो आणि त्यासोबत पी-ए-पी पण लागू होतो. ज्या दोन्ही माध्यमातून याचं विशेष संरक्षण आहे किंवा त्याची संरक्षित भूमिका आहे, ज्याचं आवश्यक इम्पॉर्टन्स आहे. म्हणून आपल्याला पूर्वोत्तर भारतातील कोणते राज्य याबद्दल विशेष लागू होतात आणि त्यांचं नियमाचं पालनही कसं होतं त्या गोष्टी या
एरियाच्या बाबतीत आपल्याला जाणून घेणं खास इम्पॉर्टन्स आहे. कारण या राज्याला अनेक वेळेला परकीय आक्रमणं किंवा हस्तक्षेप किंवा काही दहशतवादी या व्यवस्थेच्या माध्यमातून धक्का देण्याचे प्रयत्न केले गेलेले आहेत. तर या राज्याला संरक्षण केलं जातं ते ILPच्या द्वारे. तर या राज्यात जे कोणी अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जनजाती आहेत, त्यांचं संरक्षण करण्यासाठी PAP द्वारे प्रोटेक्शन दिलं जातं. म्हणूनच परिशिष्ट राज्यघटनेतला जो 6वा आहे, त्या माध्यमातून आपल्याला या पूर्वोत्तर भारतातील या राज्यांसाठी खास संरक्षण लागू आहे. म्हणून भारतीय कोणत्याही राज्यातले जे व्यक्ती तिथं जात असेल, तर त्याला ILP नुसार परवानगी घेऊनच जावं लागेल. तर परवानगी घेऊन जरी गेला असला, तरी त्या भागात PAP अंतर्गत जो प्रोहिबिटेड एरिया आहे, तिथं परमिट घेऊनच त्या अनुसूचित क्षेत्र व जनजाती भागात त्या जिल्ह्यात जाता येईल आहे. म्हणून असं म्हटलं जातं, की नागालँड सारख्या राज्यामध्ये तुम्हाला संध्याकाळी 6 नंतर कुठेच फिरता येणार नाही. अगदी संध्याकाळी 6 नंतर तिथं अगदी सैन्याशिवाय कोणीही तुम्हाला रस्त्यावर दिसणार नाही. कारण तिथं प्रवासासाठी आवाजावी कंप्लीट बंद असते. या माध्यमातून आपल्याला त्या राज्याचं इंटरनल आणि एक्सटर्नल कसं संरक्षण करतोय ह्याचा अर्थ कळतो. म्हणूनच तर आता रिसेंटली आपण पाहतो 2019 मध्ये सिटिझनशिप अमेंडमेंट बिल पारित केलं गेलं. CAA ज्याला आपण म्हणतो. त्या सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट अंतर्गत सुद्धा जे कोणी पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा बांगलादेश मधून हिंदू किंवा शीख, जैन जे कोणी विस्थापित होऊन भारतात आलेले आहेत आणि त्यांना भारतीय नागरिकत्व मिळालेलं आहे, त्यांना सुद्धा इनर लाईन परमिट ILP अंतर्गत असलेल्या राज्यांमध्ये निवास करता येत नाही. CAA अंतर्गत तुम्ही येऊ शकता, भारतीय नागरिक मिळेल, पण भारतात कुठेही राहता येईल, पण जिथे तुम्हाला ILP लागू आहे आणि PAP लागू आहे त्या राज्यात किंवा त्या राज्याच्या त्या भागात निवास करता येत नाही. हे ILP आणि PAPचं विशेष महत्व आहे आणि या राज्याला आपण इंटरनली पण आणि एक्सटर्नली पण संरक्षण करतोय. सारांश आणि महत्वाचं वाक्य, ILP द्वारे त्या राज्याला बाह्य संरक्षित करतो. म्हणून ILP बोलतात तेव्हा त्याला संरक्षित क्षेत्र बोलतात. जेव्हा जेव्हा आपण ILP बोलतो तेव्हा त्याला संरक्षित क्षेत्र बोलतात. पण जेव्हा जेव्हा आपण PAP बोलतो तेव्हा तेव्हा त्या PAPला बोलताना प्रतिबंधित क्षेत्र बोलतात. म्हणून PAP म्हणजे प्रतिबंधित क्षेत्र आहे, ILP म्हणजे संरक्षित क्षेत्र आहे. संरक्षण कुणापासून? हे बाह्य जे आक्रमण किंवा हस्तक्षेप होतो त्याच्यापासून. आणि PAP म्हणजे त्या राज्यातल्या आदिवासी किंवा आदिवासीच्या क्षेत्राला संरक्षित करणे, हा त्याचा मूलभूत मुद्दा आहे. म्हणून PAP व ILP ह्या दोन कन्सेप्ट आणि त्यातला पूर्ण कंटेंट आणि त्याची घटनात्मक आणि कायदेशीर बाजू काय, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला जाणून घेणं आणि त्या माध्यमातून त्याचं विशेषत्वही माहिती असणं आवश्यक आहे. तर या पद्धतीने आपण या अंतर्गत या दोन कन्सेप्ट आणि त्याचं महत्व जाणून घेतलेलं आहोत.